बीडचे पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का, अशी आता चर्चा सुरू झाली. याचं कारण आहे अमोल मिटकरींचं एक ट्विट. बीडच्या बाप्पाचा दादांना फोन, अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील खासदार फुटीची भीती आहे का, अशी चर्चा या निमित्ताने समोर येते. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंशी आम्ही दूरध्वनीवरून या सगळ्या संदर्भात संवाद साधला, तेव्हा त्यांनी नेमकं काय म्हटलं, आपली बाजू त्यांनी काय मांडली आहे ते पाहूया. तर प्रतिक्रिया द्यायची जर सांगायचं बोललं तर अमोल मिटकरी साहेबांनी लोकसभेमध्ये एखादा खासदार अगोदर निवडून आणायला पाहिजे होता. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत की बजरंग सोनवणे शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांच्या गटात येणार किंवा काय त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या ह्याच्यात येणार असं जी काही ट्विट केलं असं आपल्या माध्यमातून सांगितलं जात आहे. बीडच्या बाप्पाचा दादांना फोन, अशा आशयाचं ट्विट केलंय त्यांनी. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच असणार आहे आणि असे कन्फ्युज करण्याचे प्रकार अमोलजी मिटकरी साहेबांनी बंद करावेत. त्यांनी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य अगोदर निवडून आणावा आणि त्याच्यानंतर त्यांनी मग परत पुन्हा दुसऱ्याचं काय ती बोलावा. पण तुम्ही फोन केला होता की नव्हता? त्याचा मी कुणाचा फोन केला कुणाचा नाही केला ह्याच्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया करतात, मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो, ते कशावरून तुम्ही करतात, काय करतात, कशामुळे करतात, हा विषय त्यांची त्यांनाच विचारला पाहिजे. ते असं का करतायत, कन्फ्युज करतायत महाराष्ट्राच्या जनतेला. आणि समजा या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी वैयक्तिक विषयाला आणतात किंवा वैयक्तिक विषयाला राजकारणात आणतात, हा विषय त्यांची जी चुकीचा करतायत. तर मिटकरी साहेबांना माझी विनंती आहे की ते आमदार झालेत, ते डायरेक्टली आमदार झालेत. आता त्यांना काय पक्षांनी दिलंय पद हे मला माहित नाही. त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच्या गोष्टीला हात घालावा अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुम्ही सध्या शरद पवारांसोबतच राहणार आहात, हे तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात? मरेपर्यंत ऐका, माझं विनंती आहे की मी जिवंत असेपर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच राहणार. आणि यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. मात्र महत्वाची आठवण, तुमच्या जिल्ह्याच्या हेडलाईन्स तुम्ही ब्रेक दरम्यान स्क्रीनवर पाहू शकता. पाहत राहा एबीपी माझा.